प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलं आणि नाशिकमधून शुभम खैरनार असं नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे। नाशिक पोलिसांनी आरोपीचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधाराने त्याचा शोध घेत अटक केलेली आहे। संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे। नीट प्रकरणातील पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीने पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचं तपासातून उघड झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे आणि नाशिकच्या आरोपीने अहिल्यानगर या ठिकाणी आरोपीकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन हरियाणामधील आरोपीला 15 लाख रुपयात विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। तर दुसरीकडे आरोपी शुभम खैरनारच्या वडिलांनी आपला मुलगा निर्दोष सुटेल असा विश्वास व्यक्त केला। नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। दरम्यान नीटची प्रश्नपत्रिका कशी फुटली आपण समजून घेऊया। तर सुरुवातीला केरळमधून MBBSच्या विद्यार्थ्याने राजस्थानमधील मित्राला पेपर पाठवल्याची माहिती आहे। केरळनंतर राजस्थान कनेक्शन समोर आहे। सीकर या ठिकाणी तरुणाने प्रश्नपत्रिकाही व्हायरल केल्याची माहिती आहे। 42 तास आधीच हा पेपर फुटलेला होता। त्यानंतर कोचिंग क्लास आणि विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका पोहोचलेली आहे। राजस्थानच्या सीकरमधून आपण ही अपडेट बघतोय आणि गेस पेपर नावाने साधारण 20,000 ते 25 लाखांपर्यंत ऑनलाईन विक्री करण्यात आली आहे। यानंतर आपण बघतोय अहिल्यानगरचं कनेक्शन ओपन होत आहे। आरोपीने प्रश्नपत्रिका या ठिकाणी विकल्याची माहिती आहे। यानंतरचं पुढचं अपडेट असं आहे की नाशिकमधून कनेक्शन समोर येते। नगरच्या आरोपीकडून 10 लाखांना प्रश्नपत्रिका खरेदी करण्यात आली आहे। पुढे 15 लाखांना ही प्रश्नपत्रिका विकण्यात आली आहे। 42 तास आधी हा पेपर जेव्हा फुटला तेव्हाची सगळी आपण अपडेट बघतोय। पुढची अपडेट हरियाणामधून येते। नाशिकमधून प्रश्नपत्रिका हरियाणात विक्री करण्यात आली आहे। त्यानंतर पेपरचे 10 सेट हे तयार करण्यात आले। हरियाणामध्ये 10 सेट तयार झालेले आहेत। यानंतर समोर येतंय बिहार कनेक्शन। हरियाणातून बिहारमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचलेली आहे। बघा, याआधी आपण बघितलं की ते सेट तयार केले होते, त्यानंतर ती बिहारमध्ये पोहोचले। आता आंध्र प्रदेशचं कनेक्शन आहे। हरियाणातून आंध्र प्रदेशमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचलेली आहे। यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये हरियाणातून प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आलेली आहे। देशभरामध्ये जाळं पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतंय।